उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर पुन्हा युतीचा प्रस्ताव ठेवलाय। जनतेच्या मनातली युती होणारच असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय। युती होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी विशेष प्रयत्न सुरू केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला। जनाधार संपल्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसमोर युतीसाठी लाचार झाल्याचा पलटवार एकनाथ शिंदेंनी केलाय। पाहूयात। उद्धव ठाकरेंचं युतीसाठी एक पाऊल पुढे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, जनतेच्या मनातली युती होणार, उद्धव ठाकरेंना विश्वास। होणार की नाही होणार कळेल ना, जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। उद्धव युतीसाठी लाचार झाल्याचा एकनाथ शिंदेंचा आरोप। किती आगतिक झाले, किती उतावळे झाले, किती लाचार झाले। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीच्या चर्चांना वेग आला होता। शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसेची युतीबाबत काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। शिवसैनिकांना जी अपेक्षा होती तेच घडलं। जनतेच्या जे मनात आहे तेच होईल असं सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा युतीकडे एक पाऊल पुढे टाकलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होऊ नये यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। भाजपला मराठी माणसाची एकजूट नको असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार, कसलं नाही होणार का, होणार की नाही होणार कळेल ना, जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। पण ते होऊ नये, ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत। मालकांचे नोकर तुम्ही, कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत, आम्ही घेणारच आहोत। मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार। त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये, याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर, हेच मी म्हणेन, आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते शेटजींच्या नोकराचे नोकर आहेत। म्हणून किती प्रयत्न चाललेत, होणारच नाहीत, होणारच नाही। अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना, आम्ही बघू आमचं काय करायचं ते। शिवसेनेच्या वरळीतल्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर ताबडतोब उत्तर दिलंय। हिंदुत्वाशी प्रतारणा केल्यानं आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी युती करण्यासाठी लाचार झाल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला। मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झालेत, किती लाचार झालेत। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी। माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही, परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे। कशामुळे? बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे, सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे। तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मनसेला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावावर टीका केली आहे। युतीसाठी आग्रही असलेले नेते एकेकाळी मनसेला संपलेला पक्ष म्हणाले होते, याची आठवण गुलाबराव पाटलांनी करून दिली। राजसाहेब यांचा पक्ष मनसे, आणि ज्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणीतरी प्रस्ताव दिला की यांच्याशी युती करा। त्यावेळेस हेच संजय राऊत नावाचं कार्ट जे होतं ते बोललं, हा काय म्हणले संपलेला पक्ष, याच्याशी काय युती करायची। आणि आता हेच म्हणताय की आय लव्ह यू,
मनसेला म्हणतं माझ्या जवळ या, भावानी भावापाशी आलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी मनसेशी युतीबाबत केलेल्या वक्तव्यावर मनसेनं सावध भूमिका घेतली आहे. मनसेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 3 वेळा फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. नुसतं बोलून होत नाही, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं अधिकृत युतीचा प्रस्ताव द्यावा अशी अपेक्षा मनसेनं व्यक्त केली आहे. गेले 1.5 महिने उबाटा गटाकडून सकारात्मक भूमिकाच घेतली जाते, परंतु त्या भूमिकेप्रमाणे कृती मात्र त्यांच्याकडून होत नाहीये. आम्ही गेले 1.5 महिने सर्व माध्यमांसमोर येऊन सांगतोय की 3 वेळा आमची फसवणूक शिवसेना उबाटा गटाकडून झालेली आहे. त्यामुळे आता आम्ही ताक सुद्धा फुंकून पितोय. अशा वेळी त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं होतं. 1.5 महिना फक्त माध्यमांसमोर येऊन बोलायचं आम्ही सकारात्मक आहोत, आम्हाला युती करायची आहे, परंतु युतीचा प्रस्ताव मात्र पाठवायचा नाही. अशाने कोणती युती आघाडी होत नाही. राज ठाकरेंनी एकदा युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरेंनी 2 वेळा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आता राज ठाकरे या प्रस्तावावर काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.